ठाणे आणि नवी मुंबईत सुद्धा मुसळधार पाऊस सुरू आहे। ठाण्यावरून नवी मुंबईकडे जाणारी वाहतूक आता मंदावली। 2 ते 3 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागल्या। मुसळधार पावसाचा ठाणे आणि नवी मुंबई मार्गाला फटका बसल्याचं पाहायला मिळते। नवी मुंबईकडे जाणारी वाहतूक पावसामुळे खोळंबली। कळव्यातल्या विटावा उड्डाणपुलाखाली मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचले, त्यामुळे आता वाहतूक मंदावली। तब्बल 2 ते 3 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागल्या असून अनेक वाहनं या पावसाच्या पाण्यात बंद पडतायत। आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी। मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे ठाणे नवी मुंबई जो मार्ग आहे तो आता या ठिकाणी आपण पाहिलं तर संपूर्णपणे जलमय जो आहे तो झालेला आहे। मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस ठाणे शहरामध्ये पडत असल्यामुळे या संपूर्ण मार्गावरती जे आहे ते पाणी साचलेलं आहे आणि याच कारणामुळे जे आहे ते संपूर्ण ठाणे नवी मुंबई पनवेल या मार्गावरती पाहिलं तर ठाण्याच्या पुढच्या दिशेने जे आहे ते वाहतूक कोंडी झाल्याचं दिसून येत आहे। ठाण्यातील विटावा येथील हा एक बोगदा आहे आणि या बोगद्यामध्ये जे आहे ते पावसाचं पाणी मोठ्या प्रमाणात साचल्यामुळे जे आहे ते वाहतूक कोंडीचं चित्र जे आहे ते झालेलं आहे। मोठ्या प्रमाणामध्ये पावसादरम्यान जे आहे ते या ठिकाणी पाणी जे आहे ते साचत असतं आणि यंदाही पाणी साचल्याने जे आहे ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी जी आहे ती झालेली आहे। पाहिलं तर ठाण्यातील विटावा बोगदा येथील ही दृश्य आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये अनेक वाहनं जे आहेत अजूनही या ठिकाणी ये जा करत आहेत, त्यामुळे अनेक वाहनं जे आहेत या ठिकाणी बंद स्वरूपात पडत आहेत। तर अनेक नागरिकांना जे आहे ते वाहन चालवताना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यांची दमछाक होताना दिसून येत आहे। निश्चित आता ही वाहतूक कोंडी जी आहे ती केव्हा पूर्वपदावर येईल हेच पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। शुभम कोळी, झी मीडिया, ठाणे।